त्याने काय केलं, कुऱ्हाड घेतली डाळ्याची, कुत्रं घेतलं सोबत. तिथं गेला, त्या गुफेतून वाघ बाहेर काढला. तिथून त्यांची लढाई इथपर्यंत आली. इथं आल्यावर वाघ मेला आणि कुत्रं पण मेलं. तोही घायाळ झाला होता. मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्रातील तब्बल 3.25 एकरमध्ये पसरलेला हा महाकाय वटवृक्ष. पहिलवान होता एक, कुस्त्या मारायचा. त्याचं शेळ्यांचं मोठं खांड होतं. तर त्याच्यात जी मोठी शेळी होती ती त्याची दूध प्यायची होती. तर त्या शेळ्या चरत चरत त्या धुंडीपर्यंत गेल्या. तिथं गेल्यावर तिथं वाघाचा गुफा होता. ती शेळी, त्या दूध प्यायची शेळी त्या वाघांनी खाल्ली. आणि मग आहे ना, त्याच्याकडं काही हत्यार नव्हतं. त्याला राग आला, घरी गेला पळत आईकडं. आईला म्हणे, आई आई माझी दूध प्यायची शेळी वाघाने धरली. आई म्हणे, मेल्या एवढ्या कुस्त्या मारितो शेळी धरली सांगाय आला. मग त्याने काय केलं, कुऱ्हाड घेतली डाळ्याची, कुत्रं घेतलं सोबत. तिथं गेला, त्या गुफेतून वाघ बाहेर काढला. तिथून त्यांची लढाई इथपर्यंत आली. इथं आल्यावर वाघ मेला आणि कुत्रं पण मेलं. तोही घायाळ झाला होता. पण वाटाने कोणतरी चाललं, म्हणे माझ्या बहिणीला म्हणा तांबर पाणी आणि अर्धी भाकर घेऊन. ती बहीण येस्तवर त्या भावाचा जीव गेला. मग त्या बहिणीनं गाडवा भरून आणलेला मस्तकात मारून तिने जीव सोडून दिला. मग शिवाजी महाराजच्या काळातली 450 वर्षाची घटना आहे. आणि त्यांना तिथं समाधी दिली. त्यावेळेला झाड छोटं होतं. तिथं समाधी दिली. ती कुऱ्हाडा पण तिथंच उभी केली ती आणि तो गाडवा पण तिथंच गाडलेला होता. आणि हा परिसर 3 एकर आहे, 3.25 एकर आहे. जाखमात बाबा म्हणून देवस्थान आहे. आपण मनापासून काही जरी बोललं तरी ती इच्छा पुरी होती. म्हणजे असं झालेलं आहे. लई लोकांना म्हणजे नाशिकच्या पंचवटीच्या ब्राह्मणाच्या स्वप्नात गेले तर ते ब्राह्मण आहे ना, इथं 5 वाजेपर्यंत इथंच होते. जेवढे लोक येतील तेवढ्यांना जेवण केलं त्यांनी आणि मग गेले ते होम करून. आणि त्यांनी इथं पाठी पण लावली होती. पण हा देव आहे ना, हा आहे रामोशी समाजाचा माणूस होता ना, तो रामोशी समाजाचा. जागा आहे ही इथून इकडं हे परदेशांचं होतं, पण ठाकर समाजाने घेतलं. आणि खाली आम्ही खोलले, खाली आमची जागा आहे. मग ते देवरामुशांचा जागा दुसऱ्यांची आली ना, मग ते नगरला भांडण चालू होतं 2 वर्ष. मग ते जाग्या आमच्याच बाजूने ते निकाल लागला त्या गयात. मग आता ट्रस्ट होणार आहे एकच झाडे, मेन झाड ते. मग त्याच्या खांट्या ही आता ही पारुंडी कशी सुटली, ती खाली तिथली काहीचे फळ तयार होत. मग ते असं आता तीच खांटी ना, त्याला सपोर्ट इथं होता. मग ते सगळं हेच होईल होतं, पण ते आता ते मेन झाड कट झालंय ना.